काय होतं, हे ड्रेनेज ओव्हरफ्लो होतात आणि मग हाच पाणी ना लोकांच्या घरात जातं. आता वॉल कम्प्लीट, मग याच्या आधी काय कम्प्लीट केलं? पावसाळा आहे आता. आता पावसाळा पण आला, तुम्ही 15 मे सिवरेजवाल्यांना काय आमंत्रण द्यायला, इलेक्ट्रिकवाला एकही नाही, जेही नाहीये, डेप्युटी नाहीये. तर वॉर्ड ऑफिसर मॅडमला आम्ही रिक्वेस्ट करतो यांच्याविषयी, यांना नोटीस काढा मॅडम. एवढी टाकला आहे खडाट आहे ना तुमचा, ते खडाटाने संध्याकाळी दिवसभर माल टाकतो, संध्याकाळी उतरतो. रस्ता ठेवला नाही लोकांनी, पावसात काय परिस्थिती आहे झाली, रस्ता ठेवला नाही लोकांनी. नाही बोलवा आणि काय यांची चुकी आहे आणि हे काय करतात ना, हे कसे बिल घेतात त्याची पण तुम्हाला समोरासमोर पुरावा देतो. काय कारवाई करता मलाही बघायचं तुम्ही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरोली शहरात करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा तसेच मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे, उद्यानातील समस्या, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि भूमाफियांकडून टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या समस्यांची पाहणी ऐरोली प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी ऐरोली विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्यानंतरही अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना गटनेते मनोज हदंकर, शिवसेना नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेविका पूजा पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनवणे, समाजसेवक अंकुश सोनवणे, समाजसेवक राजू पाटील, समाजसेवक ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान सेक्टर 20B मधील नाल्याची व्यवस्थित सफाई नसणे, ऐरोली नाका येथील तलावाचे अर्धवट आणि खराब दर्जाचे काम, सेक्टर 20 मधील खाडी लगत असणाऱ्या तलावाची दुरवस्था अशा अनेक विविध समस्यांची पाहणी केली. यावेळी सेक्टर 20 मधील बेकायदा टाकण्यात आलेल्या डेब्रिज टाकणाऱ्या इमारतीवर कायदेशीर कारवाई करण्यास सूचना केल्या. तसेच ऐरोली मधील विविध उद्यानाची पाहणी करताना आवश्यक ते बदल आणि उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे आदेश वजा तरतूद करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 17 मधील बाजीप्रभू उद्यानात असणाऱ्या विरुंगळा केंद्रात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या मांडत त्या पूर्ण करण्याची मागणी सदस्यांकडे केली. या संदर्भात शिवसेना गटनेते मनोज हदंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान प्रभागातील समस्या मार्गी न लागल्यास अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेणार असल्याचे सांगितले. विद्यमान सभापती हेमांगी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विभागाधिकारी असतील, डेप्युटी असेल, गार्डन असेल, सिवरेज असेल, प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सदस्यांना किंवा त्यांच्या अभियंत्यांसोबत आज ऐरोली जी प्रभागाच्या जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रभागात आज फिरणार. त्यामध्ये नाले, गटार, उद्यान आणि ज्येष्ठ नागरिक विनोद केंद्र याची पाहणी केली आणि गेल्या वर्षभरामध्ये या नाल्यांची अवस्था काय होती आणि आता सध्या स्थितीत काय अवस्था आहे आणि त्याची पूर्तता या 15 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे हे ती या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणल्या आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी पाहण्यात आल्या. गेली 14-15 वर्ष या विभागाचा वाटते कोणत्याच स्वरूपाची कामं झाली नाही असं म्हणावं लागेल. कारण या उद्यानाची अवस्था आणि आम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करतो स्वाभाविक हा प्रभाग सुद्धा आमच्याच प्रभागात येतोय, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांना जे अपेक्षित काम होतं ते या ठिकाणी झालं नाही आणि ते व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा प्रभागाचा दौरा, पाणी दौरा या ठिकाणी घेण्यात आला. आणि यामध्ये सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं उद्यान ही फार महत्वाची बाब आहे आणि उद्यानाला लागून असलेली गटार, त्याचबरोबर नाले ही स्वच्छता या वर्षभरातून 2 वेळा झाले पाहिजे, परंतु त्या झालेल्या नसल्याकडे त्या निर्देशनात आले. तत्काळ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आदेश देऊन ठेकेदाराला एक अल्टिमेट दिलेला आहे, त्यावेळी ते काम झालं पाहिजे. आणि
स्वाभाविकच आहे असं म्हणण्यापेक्षा हे समाजाचं आपण देणं लागतंय भावनेतून ज्यावेळेला काम करतो त्यामुळे चुका शोधून त्यांचं निरासन झालं पाहिजे. अधिकाऱ्यांवर टार्गेट या ठिकाणी केलं गेलं नाही पाहिजे. समंजसपणाची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून सगळेच कामं करतात, ही कामं सुद्धा त्याच चौकटीत राहून गेली पाहिजे. पण आपलं सुद्धा लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे, आपला सुद्धा अंकुश या ठेकेदारावर असलं पाहिजे. त्या निमित्तानं हा पाणी झरा होता आणि बऱ्याचशा गोष्टी पाहण्यात आल्या, निदर्शनं झाल्या, त्याचे आदेश दिलेले आहेत. 5 दिवसानंतर 10 दिवसानंतर पुन्हा अशा प्रकारचे सभापती महोदयांच्या माध्यमातून आणि जर कामे झाले नसतील तर मग अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही फैलावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे व प्रभागातील विविध समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. आज प्रभाग समितीचे सर्व प्रभागाचा दौरा होत असताना प्रभाग समितीचे सभापती हेमांगी सोनवणे मॅडम सोबत सर्व ठिकाणी दौरा करत असताना आमच्या प्रभागात सुद्धा दौरा केला. दौरा करत असताना पावसाळा आधीची कामं जी आहे, पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत त्याची पाहणीसाठी सर्व नगरसेवक आम्ही आलो होतो. त्याच सोबत आमच्या सोबत सर्व वॉर्ड ऑफिस मधले अधिकारी सुद्धा होते. सर्व पाहणीच्या दरम्यान आम्ही सर्व जे फुटपाथ असतील, रस्ते असतील, आपले पाथहोल्स असतील किंवा जिथे लागणारे स्पीड ब्रेकर हे सगळी कामे आम्ही सुचवली. त्याचप्रमाणे सेक्टर 4 मधील सेक्टर 4 मधील संभाजी गार्डनची सुद्धा पाहणी केली आणि आता सेक्टर 17 मधील बाजीप्रभू देशपांडे गार्डन मध्ये सुद्धा आम्ही सर्व पाहणी करायला आलो होतो. तेव्हा बरेच समस्या इथे आढळून आल्या. इथे असलेले जे विरंगुळा केंद्र आहे सेक्टर 17 मधील तिथे सुद्धा आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी बरेच त्यांच्या समस्या आढळून आल्या, त्या सांगितल्या. जसं की त्यांचं बरेच टाइमापासून रिनोव्हेशन झालं नाहीये, त्यांची टाकीची अवस्था बरेच खराब झाली आहे, त्यांचं जे वॉटर फिल्टर आहे ते बरेच वर्ष चेंज नाही झालंय. तर अशी बरेच गोष्टी आहेत. हे सगळ्या इथे येऊन आम्ही पाहणी केली. अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सूचित केलं, इन्स्ट्रक्शन्स दिले आणि हे कामं सगळी लवकरात लवकर पूर्ण व्हावी.